आरटीई 25% आरक्षण अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून खाजगी शाळांकडून बेकायदेशीर फी आकारली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खाजगी शाळांचे मुख्याध्यापक आणि आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली। या बैठकीत पालकांकडून फी आकारणीबाबत अनेक तक्रारी मांडण्यात आल्या। राईट टू एज्युकेशन अंतर्गत 25% आरक्षणातून प्रवेश मिळालेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारू नये असा शासन आदेश असतानाही काही खाजगी शाळांकडून ट्यूशन फी व्यतिरिक्त विविध प्रकारच्या इतर शुल्कांची मागणी केली जात असल्याचा आरोप पालकांनी केलाय। या संदर्भात जिल्हा परिषदेत शिक्षण अधिकारी प्राथमिक मीना शेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीला उपशिक्षण अधिकारी, आरटीई अंतर्गत येणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक तसंच आम आदमी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते। पालकांकडून असा आरोप करण्यात आला की आरटीई कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी भरण्यास नकार दिल्यास त्यांना जाणीवपूर्वक नॉट अप्रोच्ड या संवर्गात दाखवून त्यांचा प्रवेश रद्द करण्याचा प्रयत्न केला जातोय। या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनानं प्रत्येक पालकाशी प्रत्यक्ष चर्चा करून प्रश्न मार्गी लावावेत आणि शासन नियमांचं पालन करावं असा निर्णय बैठकीत घेण्यात आला। या बैठकीला संदीप देसाई संघटन सचिव महाराष्ट्र, अभिजित कांबळे शहर महासचिव, समीर लतीफ, विजय हेगडे, उमेश वडर आणि मयूर भोसले उपस्थित होते।